प्युअरेस्ट आंबेडकरी खूप तर सगळंच असतं. तर तुपातली भेसळ आपल्याला ओळखता आली पाहिजे. ती न ओळखता आल्यामुळं आपल्या अनेकदा प्रॉब्लेम होतो. आपल्याला प्युअरेस्ट जर तूप पाहिजे असेल तर त्याला काही पॅरामीटर्स असतात. ते पॅरामीटर्स आपल्याला लावले पाहिजे. त्या पॅरामीटर्स बाबासाहेबांनी ठरवून दिलेले आहेत. वेगवेगळ्या राजकीय संघटना निर्माण केलेल्या आहेत. त्यांचे जे वेगवेगळे प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत, ज्या आयडिओलॉजीज वापरलेल्या आहेत, त्या आयडिओलॉजीज आपल्याला माहिती असल्या पाहिजे. आपण ते कधी समजूनच घेत नाही. आपण ब्राह्मणेतर चळवळीला सुद्धा आंबेडकर चळवळ समजायला लागलेलो आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळ होती. ती जेदे आणि जवळकर चालवायची. जेदे आणि जवळकर हे त्यांची ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ डिझॉल्व करून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. बाबासाहेबांनी त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे जे आमची चळवळ बरखास्त करतो आणि तुमच्या आंबेडकर चळवळीमध्ये सहभागी होतो. आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्या चळवळीत असलेले चिटणीस वगैरे जे काय आहेत ब्राह्मण यांना तुम्ही काढून टाका. मग तेवढी आज आमची मान्य करा, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करू. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, त्यावेळेस त्यांना उत्तर दिलं होतं की माझा लढा हा ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आहे. ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आहे, ब्राह्मणांच्या विरोधात नाही. आणि हे ब्राह्मण्य माझ्याही जातीत आहे. हे पुढचं जे वाक्य आहे ते आपल्यासाठी गरजेचं आहे की माझ्याही जातीत हा ब्राह्मण्यवाद आहे. मग तो माझ्यापासून सुरू झालेला असतो, माझ्यात असतो. तो कमी करणं म्हणजे आंबेडकरीचं. ब्राह्मणांना विरोध करणं आंबेडकरीचं नाही. हा जो पाया चुकलेला आहे तो पाया आपण घेऊन चाललेलो एक